नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जामसावळी येथे देवदर्शन करून सावणेरवरून दुचाकीनं नागपूरकडे जात असताना मागून चारचाकी वाहनानं धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाटण सावंगी उड्डाण पुलावर शनिवारी 24 फरवरी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली आहे। प्रकाश नागेश्वर महतो वय वर्ष 50 राहणार टेकाटी कन्हाण असं मृतकाचं नाव आहे, तर पत्नी लता महतो वय वर्ष 45 व त्यांची 6 वर्षाची मुलगी हेलिना जखमी झाली आहे। दुचाकीनं महतो परिवार जामसावळीला गेले होते। देवदर्शन आटपून परतीच्या मार्गावर पाटण सावंगी मार्ग डेकाटी कन्हाण गावाला जात असताना भरधाव वेगानं येणारी स्विफ्ट कार या चारचाकी वाहनानं दुचाकीस मागून जबर धडक दिल्याने प्रकाश महतो यांचा जागीच मृत्यू झालाय, तर पत्नी लता व मुलगी किरकोळ जखमी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच हितेश बनसोड घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पाटण सावंगी आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। मृतक प्रकाश महतो यास सावणेरला शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच पाटण सावंगी येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी कार चालक श्रीकांत प्रेम कन्होजिया वय वर्ष 38 राहणार नागपूर याला अटक करून कार चालकाविरुद्ध 304 भादवी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक निरीक्षक मंगला मोकासे हवालदार रवींद्र चटप पुढील तपास करीत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता सावनेरवरून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।